बऱ्याच दिवसातून आपण आलोय परत एकदा बारीक मासे पकडायला. तर माझ्या मागे बघू शकताय हे आहे इंद्रायणीचं पूळ वरती खामशे साईडला. तर इंद्रायणीचे पूळ तर आपण खामशे साईडला आलोय आज, कारण की आपल्या साईडला नदीला लय पाणी आहे, त्याच्यामुळं आज आलोय आपण वरती. तर इकडं जास्त करून लोळ्या माळ्या आणि वाम मास सापडतोय. तर चला आपण पटापट टूप फुकून घेऊ आणि जाळ टाकू. तुम्हाला दाखवतो का जाळाला कच्चे कच्चे मासे भेटतात उगायचे आपल्याला. आणि आणले आपण जाळं बारकं आणले. लोकेशन पण बघू शकते जबरदस्त आहे. काढायला सुरुवात केली आणि आपल्याला पहिलाच मासा भेटलाय. हे शिंगट्या मासा. शिंगट्या मासा पण सापडलाय आणि मळ्या मासा पण सापडलाय. आणि या साईडला पण आहेत, इथून असं पाण्यात पार तिकडे खालती पण आहेत. तर घेऊ पटापट टाकून मगाशीच झालंय आणि लय उशीर झालाय आपण जाळं टाकून. तर हे बघू शकता हे पुठ्ठा. तर आपण तिथून सुरुवात करणार जाळे काढायला त्या पुठ्ठ्यापासून. आणि तुम्हाला सांगतो इथे खालचं धरण आहे, बारकं आहे, ते गेले आता तुटून लय वर्ष झाले त्याला. तर आपण याच्यातच आलो यात मासे पकडायला डोळ्या माळ्या. या साईडून पण टाकले आपण जाळे, या साईडून पण. आपला परत एकदा शिंगट्या मासा सापडला आहे. एकदम मस्त साईजचा आहे शिंगट्या मासा. आणि इकडं वाम पण आपल्याला सापडली एकदम. बघू शकताय ह्यो वाम मासा आहे. एकदम मस्त. आणि ते एक शिंगट्या मासा आणि वाम मासा घेऊ काढून पटापट, तुम्हाला अजून दाखवीन पुढं काय काय भेटतं. तर परत एकदा आपल्याला हे काळा शिंगट्या सापडलाय. हे शिंगाळी म्हणतात याला आणि काही लोक सांगतात त्याला काळा शिंगट्या. काळा शिंगट्या मळे मासे सापडल्यात इथे के इथे के. आणि इकडून बघू शकतो मळे मासे, लईच मोठी साईज आहे मळ्या माशाची. तर घेऊ आपण पटापट काढून, तुम्हाला अजून दाखवीन का किती मासे सापडतात. काढून झाले सगळं. हे 4 जाळे काढल्यात आपला. 4 जाळ्या एवढे मासे सापडल्यात. तर ते वाम लोळे मळे शिंगटे असे मासे आहेत. कारण की पाण्याचं वातावरण लई झालंय, आपण पटपट जाळे काढल्यात. बघू शकता इकडे इकडे हे ढग दिसतं असन. पाण्याचं वातावरण लई झालंय, त्याच्यामुळं आम्ही पटपट हे जाळे काढल्यात. आणि किती मासे सापडले तुम्हाला दाखवतो. हे 2 गांजोत आहेत एवढे मासे आपल्याला सापडल्यात. लोळ्या माळ्या मिक्स मासे आहेत. तर